महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आणि महायुतीतले काही नेते मंत्री अल्पकाळामध्ये बदनाम झालेले आहेत. काही मंत्र्यावर तर वादग्रस्त मंत्री असा शिक्का बसलेला आहे. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर सोशल मीडियातून अगदी रोज सडकून टोकाची टीका होताना आपण पाहतो. विरोधक तर सतत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतात. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत. पण कुणीही आणि कितीही मागणी केली तरी देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नसतात हे सगळ्यांना माहीत आहे. पण आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे, पण त्या निवडणुकीची भीती फडणवीसांना वाटू लागलेली आहे. नुकत्याच 5 राज्यामध्ये निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सुद्धा लागले आणि त्यामध्ये डझनभर मंत्र्यांना ज्या प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे, त्यामुळं महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या कपाळावर चिंतेचं सावट आलं आहे. या राज्यामधील निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा जाणवला. डझनभर मंत्र्यांचा पराभव झाला. या निकालातून आपण सर्वांनी धडा शिकण्याची गरज आहे असं आता फडणवीसांना वाटू लागलेलं आहे. त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदे गट आणि सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रवादी या दोन्हीही आपल्या मित्रपक्षांना धोक्याचा इशारा दिलेला आहे, धोक्याचा घंटा वाजवलेला आहे. आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये जर अपयशी ठरलो तर आपल्या सगळ्यांना अशाच प्रकारच्या मोठ्या धक्क्यांना सामोरं जावं लागू शकतं. महायुती सरकारमधील सगळ्या पक्षांनी आपल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा इशारा आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. पुन्हा सत्तेत यायचं असेल तर आत्तापासून तयारी सुरू केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि नेत्यांना कार्यालयातील जबाबदाऱ्या सोडून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम करा. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा आणि तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा पराभव होण्यामागे जनतेचा संताप हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळं महायुतीनं आतापासूनच पुढच्या विधानसभेसाठी तयारी केली पाहिजे असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणून संपूर्ण समीकरण बदललेलं होतं. पण राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहता 2029 मध्ये अशी समीकरणं बदलणारी योजना राबवणं अवघड आहे. त्यामुळं पुढील निवडणूक केवळ सरकार आणि मंत्र्यांच्या कामगिरीवरच लढावी लागेल. म्हणूनच सर्व मंत्र्यांना आधी सावध करण्यात आलेलं आहे. 5 राज्यातील निवडणुका झाल्या, पण त्याचा धसका मात्र महायुतीने घेतला. महाराष्ट्रामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनाही पुढच्या निवडणुकीची चिंता आतापासून लागलेली आहे. फडणवीस यांनी इतर मंत्र्यांना इशारा दिला, पण त्यांच्याकडेच असलेलं गृह खातं कुचकामी ठरतंय. त्याचं काय? लाडकी बहीण योजना आणून जनतेचा पैसा फुकटात वाटला, सत्ता मिळवली, तीही आडमार्गानं. पण आता पुढच्या निवडणुकीचं काय? की पुन्हा एकदा ईव्हीएम सरकार? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.